आणि आता बातम्या जगावर घोंघावणाऱ्या महायुद्धाच्या ढगाच्या. इराणमध्ये आतापर्यंत 555 जणांचा मृत्यू झालाय. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर आतापर्यंतचे जबरदस्त हवाई हल्ले केले. त्यात आतापर्यंतची जी माहिती हाती आली आहे त्यानुसार 550 पेक्षा जास्त नागरिकांचा यात मृत्यू झालाय. इराणच्या रेड क्रिसेंट या सोसायटीनं या संदर्भातली माहिती दिली आहे. 131 शहरांमध्ये आत्तापर्यंत हवाई हल्ले करण्यात आले आहेत किंवा हवाई हल्ल्यांमुळे 131 शहरांमध्ये कमी अधिक प्रमाणात नुकसान झालेलं आहे. या क्षणाची ही एक महत्त्वाची अपडेट. गेल्या 2 दिवसात आत्तापर्यंत 131 शहरांवर इराणमधल्या हवाई हल्ले करण्यात आले आहेत. यात लष्करी ठिकाणं, शासकीय ठिकाणं, गुप्तचर यंत्रणांशी संबंधित ठिकाणं किंवा अन्य महत्त्वाची ठिकाणं यावर हल्ले करण्यात आले आहेत. तिकडे कोनारक नौदल तळावर अमेरिका आणि इस्रायल यांनी हल्ला केला. यात 3 इराणी जहाजं बुडाल्याची माहिती मिळते. अमेरिका आणि इस्रायलनं इराणच्या कोनारक या नौदल तळावर हल्ला केला. या हल्ल्यात 3 इराणी जहाजं बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. इराण आणि अमेरिका तसंच इस्रायल यांनी मिळून आत्तापर्यंत हल्ले हे लष्करी ठिकाणांवर केंद्रित केलेले होते. आता बेंजामिन नेतान्याहू इस्रायलचे पंतप्रधान त्यांनी यापूर्वीच सांगितलंय की आता हे अधिक हल्ले तीव्र केले जातील आणि त्यानुसारच हवाई तळाच्या पाठोपाठ आता 3 नौदल तळावर हल्ले करण्यात आले. 3 इराणी जहाजं बुडाली आहेत. बहरीनच्या सलमान या बंदरावर इराणनं जबरदस्त हल्ला केला आहे. बहरीन हा एक गल्फमधला अत्यंत महत्त्वाचा असा देश आहे, तेल उत्पादक देश आहे. या बहरीनच्या सलमान या बंदरावर इराणनं हल्ला केला आहे. इराणवर हल्ला करण्यासाठीची सामुग्री या बंदरातून नेली जात होती असा इराणला संशय होता आणि त्यामुळे सलमान या बंदरावर हल्ला करण्यात आला. ही युद्धसामुग्री अमेरिकेची असल्याचा दावा इराणच्या वतीनं करण्यात आला आहे. तिकडे इराणनं सौदी अरेबियाच्या सरकारी तेल कंपनी सौदी अरामको याच्या मालकीच्या प्रमुख तेल शुद्धीकरण प्रकल्प रास तनुरा यावर हल्ला केलाय. इराणनं केलेल्या हल्ल्यानंतर रास तानुरा ही तेल रिफायनरी प्रकल्प तात्पुरत्या स्वरूपात लगेचच बंद करण्यात आलाय. सौदी अरेबियातील दम्मन इथे हा प्रकल्प आहे. हा जगातला सगळ्यात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प मानला जातो. यावरतीच इराणच्या वतीनं ड्रोननं हल्ला करण्यात आलाय. आपण इथे जे धुराचे प्रचंड लोट येत आहेत त्याची दृश्य पाहतो आहोत. जगातले सगळ्यात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प हा मानला जातो आणि इथेच इराणनं ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला. हा प्रकल्प तातडीनं बंद करण्यात आला आहे. इथे मदत आणि बचाव कार्य सध्या सुरू आहे. त्यामुळे हे युद्ध आता अधिक तीव्र स्वरूप धारण करणार असंच या सौदी अरेबियातल्या सौदी अरामको या तेल कंपनीच्या रिफायनरीवर जो हल्ला झालाय त्यातून हे स्पष्ट होत आहे. शांभवी थिटे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत. शांभवीजी, स्वागत आहे आपलं NDTV मराठीत. मला पहिला प्रश्न थेट असा आहे की काल परवापर्यंत तर लष्करी ठिकाणांवर हल्ले होत होते, पण आजचा जो हल्ला आहे हा हे दर्शवतो की इराणला हे युद्ध लवकरात लवकर संपवायचं नाही. तुम्ही काय सांगाल? खरंच आहे, कारण का की इराणचा जो आता सध्याचा प्रयत्न आहे, अरमाकोवरती हल्ला झालेला आहे, जी ब्रिटिश ऑइल प्रोड्युसिंग कंपनी आहे. त्यानुसार असं वाटतंय की इराणला हा हल्ला लवकरात लवकर थांबवायचा नाहीये. याचं महत्वाचं कारण म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुझ जो आहे तो ब्लॉक करण्याची इराणची तयारी सध्या सुरू झालेली आहे. त्याच जवळपास जगातला भारतात येणारं 40% तेल हे या स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून येतं. चीनमध्ये जाणारं तेल हे ह्या स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून जातं
आणि आपण एकंदरीत जो एनर्जी चा चोक पॉइंट म्हणून या स्ट्रेट ऑफ होर्मुझला ओळखलं जातं, तर तो ब्लॉक करण्याची तयारी कुठे ना कुठे इराण आता सुरू करतंय, ज्यामुळे इतर देशांना आपल्याकडे वळवून घेता येईल, इतर देशांना आपल्याकडे फिरवून घेता येईल या युद्धासाठी. पण शांभवीजी, यात इराण अशा प्रकारचे हल्ले करून इराणला सहानुभूती मिळेल का? इराणच्या बद्दल आजूबाजूला ही जी सगळी राष्ट्र आहेत ही मुस्लिम राष्ट्रच आहेत, ती पूर्णतः व्यापारी किंवा तेल याच्यावरतीच बेस्ड या सगळ्यांचं अर्थकारण आहे किंवा इकॉनॉमी आहे. या परिस्थितीत इराणबद्दल याही राष्ट्रांमध्ये चुकीचा संदेश जाईल असं वाटतं? हो, अर्थात गेलेलाच आहे. कारण इराणनी कुवेत, इस्रायल असू दे, बहारीन असू दे, UAE असू दे, ह्या सगळ्या राष्ट्रांवरती हल्ला केलेला आहे. त्यामुळे संदेश त्यांच्यातले जो संघर्ष आहे तो उघड उघड जगासमोर आहे, आणि तो आत्ताच नाहीये, मागच्या अनेक वर्षांपासून तो जगासमोर आहे. आता इराण आणि सौदीची गणितं वेगळी आहेत. सौदीला सुन्नी जगात डॉमिनेट करायचंय, तर इराणला स्वतःचा शिया ग्रुपिंग तयार करायचंय. तर हे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे भाग आहेत. आणि आजूबाजूची राष्ट्र मुस्लिम असली, इस्लामिक असली, तरी त्यांच्यामध्येही फॅक्शन्स आहेतच की, तरी त्यांच्यामध्ये सुद्धा संघर्ष आहेच की. त्यामुळे फक्त मुस्लिम आहेत म्हणून इराण हल्ला करणार नाही हे म्हणणं फारच चुकीचं आहे. बरोबर. याचे आता पुढचे परिणाम काय होऊ शकतात? म्हणजे अशाने मी विचारतोय की आज सौदी अरेबियातल्या दम्मन इथल्या या तेल रिफायनरीवर हल्ला झाला. ह्या अशाच प्रकारचे आणखीन काही हल्ले पुढच्या काही तासात किंवा पुढच्या काही दिवसात वेगवेगळ्या रिफायनरीवर होऊ शकतात, जेणेकरून जगाचा तेल पुरवठा हा मोठ्या प्रमाणात बाधित होईल. कारण का की इराणकडे जगाला स्वतःकडे वळवण्यासाठी अजून दुसरं कोणतं मोठं हत्यार नाहीये. इराणचं हत्यार हेच तेल आहे, आणि इनफॅक्ट अमेरिका सुद्धा इराणमध्ये इंटरेस्टेड तेलासाठीच आहे. आणि हे जे सगळं युद्ध झालंय ते सुद्धा तेलासाठीच चालू आहे, की स्ट्रेट ऑफ होर्मुझ मध्ये एक डॉमिनन्स अमेरिकेला हवाय. त्यासाठी इस्रायलचा तो मोठ्या प्रमाणात उपयोग करतोय. आणि अर्थात इस्रायल आणि इराणमध्ये एक्झिस्टेन्शियल क्रायसिस वरून सुद्धा इस्रायलनी इराणवरती हल्ला केलाय, की इराणची ही पॉलिसीच आहे की इस्रायल जगाच्या नकाशात दिसलाच नाही पाहिजे. म्हणजे इराण जेव्हा इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली त्यावेळेला त्यांचं मुख्य उद्दिष्ट हेच होतं की इस्रायलला जगाच्या नकाशावरून नष्ट करायचं. तर त्यामुळे इराण आणि इस्रायल ह्यांच्यामध्ये आधीपासूनच तो एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आणि तो तणाव आहे. पण अमेरिकेचं महत्वाचा इंटरेस्ट हा इराणमध्ये तेलासाठीच आहे, आणि इतर सुद्धा देशांना इराण दबलेला हा फक्त तेलासाठीच हवाय, ज्यामुळे ओपेकचा त्याच्यामध्ये फायदा होईल. जे तेल उत्पन्न करणारे जे सुन्नी देश आहेत त्यांचा ह्यामध्ये फायदा होईल. बरोबर. शांभवीजी, आणखीन एक प्रश्न असं आहे की आत्ता इराणच्या अनेक लष्करी ठिकाणांवर हल्ले झाले, गुप्तचर ठिकाणांवर हल्ले झाले, अनेक फायटर जेट्स इराणची ही नेस्तनाबूत झाली, नेव्हीवर अनेक ठिकाणी हल्ले झाले. आता या स्थितीमध्ये इराण थेट अमेरिकेपर्यंत पोहोचणं तर जवळपास अशक्य गोष्ट आहे. पण पोहोचू कुठे शकतं? तर इस्रायल किंवा तेल साठे. इथून पुढच्या काळात इराणचं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठीची लढाई कशा प्रकारची असू शकेल आणि त्याला जग कशा प्रकारे तोंड देईल? सगळ्यात आधी आता इराणमध्ये सत्ता कोणाच्या हातात जाते ह्यावरती सगळी गणितं अवलंबून आहेत. अमेरिकेचा पहलवी जो आहे रेझा पहलवी, तो अमेरिकेमध्येच मागच्या काही वर्षांपासून अमेरिकेतच एक्झाईल मध्ये आहे. आणि ट्रम्प खास करून त्याला इराणचा सर्वेसर्वा बनवण्याच्या मागे सध्या आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसतंय की खामेनीचा जो मुलगा आहे त्याला सत्ता काबीज करायची आहे. तर आता ही सत्ता कोणाच्या हातात जातीये, इराणियन जनता कोणाच्या बाजूनी कौल देते, ह्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. अर्थात खामेनीच्या मुलाच्या हातात सत्ता गेली तर हे हल्ले सुरूच राहतील आणि इराणची जी पॉलिसी आहे त्यामध्ये फार काही बदल होणार नाही. पण ही जो सत्ता काही राजकीय उलथापालट झाली
आणि इस्रायल, काल तुम्ही नेतन्याहूंचं स्टेटमेंट पाहिलं असेल तर हो. नेतन्याहू त्यामध्ये इराणियन जनतेला म्हणतात की तुम्ही रस्त्यावर या आणि संघर्ष करा. तर अशा पद्धतीचा काही सत्ता बदल झाला जो अमेरिका आणि युरोपसाठी फायदेशीर असेल, तर मग हे हल्ले थांबून कदाचित जो तेल पुरवठा आहे तो परत सुरळीत होण्याची शक्यता आहे आणि त्याला अजून नवीन डायमेन्शन मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. काल परवामध्ये आपण पाहिलं की ज्या वेळेला खामेनी ची हत्या झाली असं स्पष्ट झालं, त्याचा मृत्यू झाला असं स्पष्ट झालं, त्यानंतर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. जे शिया समर्थक आहेत अगदी भारतात, जम्मू काश्मीर किंवा जगात अनेक ठिकाणी त्यांनी शोक व्यक्त केला, पण त्याच वेळेला शियापंथीयांमधलाच असा एक वर्ग सुद्धा होता की ज्यांनी याचं स्वागत केलं आणि ज्यांना असं वाटतं की खामेनींची सत्ता इथून जावी. तर या प्रकारच्या वर्गाच्या हातात सत्ता जाऊ शकते का? हो, अर्थात जाऊ शकते. कारण का की तुम्ही जर इराणचं सध्याचं राजकारण पाहाल तर इराणमध्ये खामेनीच्या बाजूनी उभे राहणारे सुद्धा अनेक लोक आहेत. आपण जी इराणची क्रांती बघतोय ती फक्त वेस्टर्न मीडिया थ्रू बघतोय आणि वेस्टर्न मीडिया फक्त एकाच भागावरती काय म्हणतात, एकाच भागावरती त्यांचं लक्ष आहे की जो खामेनी सरकारला विरोध करतोय त्यांनाच त्या पाश्चिमात्य मीडियामध्ये जागा मिळते. पण इराणमध्ये असा मोठा वर्ग आहे जो खामेनीला समर्थन करणारा आहे आणि जो खामेनीच्या मृत्यूनंतर रस्त्यावर आलेला आहे. त्यामुळे हे सत्तेचं जे सगळं राजकारण आहे ते अर्थात कठीण असणार आहे. आणि आता अमेरिका ह्यामध्ये किती आणि कशी इन्व्हॉल्व्ह होते. आता अमेरिकेने जे व्हेनेझुएलामध्ये केलं तेच अमेरिकेने खामेनींच्या मुलासोबत किंवा इतर जो सक्सेसर असेल त्याच्यासोबत केलं तर नक्कीच सगळं जे राजकारण आहे ते बदलताना आपल्याला बघायला मिळेल. एक याच्यातला अँगल असा आहे की जसं आपण युक्रेन रशिया वॉर बघितलं, पूर्ण युरोपीय राष्ट्र आणि अमेरिकेने त्यांना वारंवार सर्व प्रकारची मदत केली. भारतानं सुद्धा अडचणीच्या प्रसंगी काही प्रमाणात मदतीचा हात पुढे केला. आज इराणच्या करता रशिया किंवा चीन सारखे जे महासत्ता असलेले देश आहेत जगातले, त्यांची किमान म्हणजे कृती काय करतायत पडद्यामागनं आपल्याला माहीत नाही, पण किमान भाषा तरी अशी आहे की सांभाळलं पाहिजे, जे होतंय ते योग्य नाही. तर यातून काय संदेश मिळत आहेत? हे अशा दोन महासत्ता इराणला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करू शकतील? कारण त्यांनी जर का मोठ्या प्रमाणात मदत केली तर हे युद्ध आणखीन बराच काळ चालू शकतं किंवा चिघळू शकतं. रशियाचा इराणमधला जो हस्तक्षेप आहे किंवा रशियाचा इराणला असलेलं जे समर्थन आहे ते जगजाहीर आहे. त्यामुळे रशिया पडद्या आडून बऱ्याच गोष्टी करतंय आणि हे सगळ्यांनाच माहितीये. आता चीनचा सुद्धा इराणमध्ये असलेला जो महत्वाचा मुख्य इंटरेस्ट आहे तो म्हणजे तेल आहे. बरोबर. इराण मधून जवळपास दिवसाला 1.6 मिलियन बॅरेल तेल या स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून इराणमधून निघून पुढे जातं. त्यातलं जवळपास 30 ते 40% तेल चीनकडे जातं. त्यामुळे जो चीनला एक गोष्ट अतिशय माहिती आहे की जर आज इराण कोलमडून पडला तर कुठे ना कुठेतरी चीनला जो आर्थिक फटका बसणार आहे त्यामधून चीनला सावरायला बराच वेळ लागणार आहे. कारण का की इराण हा भारतासाठी म्हणा चीनसाठी म्हणा एक सोयीस्कर मार्ग आहे तेल घेण्यासाठीचा, ऊर्जेसाठीचा. त्यामुळे अर्थात चीन म्हणतंय की हे युद्ध थांबायला हवं आणि लवकरात लवकर ह्याचं काहीतरी निकाल लागायला हवा. पण पडद्याआडून चीन सुद्धा इराणला मदत करायचा प्रयत्न करत आहे, ज्या अर्थाने सगळी गोष्ट सुरू आहे. चीनला सुद्धा वाटतंय की इराणमध्ये आपल्या संबंधात किंवा आपल्या फेवरमध्ये असलेला राष्ट्राध्यक्ष आला पाहिजे. आणि खामेनी तर म्हणजे त्यांच्यासाठी अगदी ताईतच होता, रशिया असू दे किंवा चीन असू दे. त्यामुळे त्यांच्याच हो, माफ करा मी तुम्हाला मध्ये थोडंसं थांबवलं, पण यात भारताच्या दृष्टीने इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की भारताचे आतापर्यंत इराणशी काही वैर नव्हतं, बरे संबंध होते.
म्हणजे किमान व्यापारी संबंध तर चांगले होते. इराणनं कधी भारताच्या नावाने बोटं जागतिक पातळीवर मोडलेली नाहीत. चीन सोडला तर आत्ता या क्षणी भारताच्या नावानं जागतिक पातळीवर बोटं मोडणारा कोणीच नाही. अशा स्थितीमध्ये भारताला तेलाची तर गरज आहे, जे आत्ता बऱ्यापैकी रशियाकडनं आपण भागवतो. अशा परिस्थितीत आज पंतप्रधान मोदींनी केलेलं विधान की आम्हाला शांतता हवी आहे, चर्चेने कुठल्याही गोष्टीतनं मार्ग निघू शकतो, याकडे तुम्ही कसं पाहता आणि यात भारताची भूमिका काय असेल पुढे? भारताचा जो वेस्ट एशिया मधला मध्य आशियातला जो सगळा इंटरेस्ट आहे तो न्यूट्रॅलिटीच्या दृष्टीने आपण त्याकडे बघितलं पाहिजे. बरोबर. म्हणजे ते जे धोरण आहे, कारण आपल्याला एका बाजूला INEC हा नवा जो आपल्याला सागरी मार्ग आणि कॉरिडॉर सुरू करायचा आहे, त्यामागे भारताचं सगळ्यात जास्त लक्ष आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सौदी आहे, आपल्यासोबत इस्रायल आहे, जॉर्डन आहे. त्यामुळे ह्या देशांना सुद्धा आपल्याला जवळ ठेवायचंय आणि आपल्याला चाभार बंदर जे आपलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला कुठे ना कुठेतरी जपायचंय, वाचवायचंय. त्यामुळे भारताने जो समतोल साधला आहे राजकीय दृष्टीने या पश्चिम आशियात, तो अतिशय उत्तम आहे. आणि त्यामुळेच आपण प्रत्येक वेळेला आपण कोणाचीही उघडपणे बाजू न घेता, म्हणजे आता मोदीजी इस्रायलला जाऊन आले तरी त्यांचं कुठेही स्टेटमेंट नाहीये की आम्ही इस्रायलच्या बाजूने खंबीरपणे उभे आहोत, आम्ही अमेरिकेच्या दुसऱ्या बाजूला अमेरिका सुद्धा आपल्यासाठी खूप मोठं एक संकट निर्माण होताना दिसतंय आपल्याला. तर त्यामुळे आपल्याला सगळीकडून गोष्टी बॅलन्स करणं अतिशय महत्वाचं आहे आणि भारत त्याच दृष्टीने पावलं उचलतोय. ठीक आहे. शांभवीजी, खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि काटेकोर विश्लेषणाबद्दल.